नमस्कार छोट्या मित्रांनो. आज एका छोट्याशा खारीनं एका प्रचंड हत्तीचं आयुष्य कायमचं बदलून टाकलं. पण कसं? चला पाहूया. माझ्यापेक्षा मोठा आणि ताकदवान या जंगलात कोणीच नाही. हत्ती येताना पाहून सगळे प्राणी घाबरून पळून जायचे. पण त्याच जंगलात एक छोटीशी गोंडस आणि मेहनती खारही राहत होती. आज खूप दाणे गोळा करायचे, माझं छोटंसं घर अजून सुंदर बनवायचं. खार रोज कष्ट करायची. तिचं छोटंसं घरच तिचं सगळं जग होतं. एके दिवशी हत्ती नदीतून आंघोळ करून मस्तीत परत येत होता. मीच राजा, मीच बलवान, माझ्यासारखा नाही कुणी महान. पण त्याचं लक्षच नव्हतं. त्याच्या समोर खारीचं घर होतं. क्षणात सगळं उद्ध्वस्त झालं. हत्ती दादा, कृपया जरा जपून चालाल का? हे माझं घर आहे. हत्ती मोठ्याने हसू लागला. अगं छोट्याशा खारी, तू तर माझ्या पायाच्या नखा एवढी आहेस. मला तुझ्यासारख्या छोट्या जीवांकडे बघायलाही वेळ नसतो. खार काहीच बोलली नाही. ती शांतपणे पुन्हा दाणे गोळा करू लागली. काही दिवसांनी आभाळ भरून आलं. विजांचा कडकडाट झाला आणि मुसळधार पाऊस कोसळू लागला. काही वेळातच जंगलातील वाटा चिखलाने भरून गेल्या. हत्ती आनंदात चालत होता, पण त्याला माहीतच नव्हतं की काही पावलांवर एक मोठं संकट त्याची वाट पाहत होतं. ल ल ल, आजचा दिवस तर माझाच आहे. थंड हवा, हिरवं जंगल आणि मी आहे जंगलाचा सुपरस्टार. थोडं पुढे जाताच अरे बापरे, माझा पाय चिखलात अडकला. चल रे पाय, बाहेर ये. 1 2 3 हा. अरे बापरे, बाहेर येण्याऐवजी मी तर अजूनच आत जातोय. हत्ती जितका जोर लावत होता तितकाच तो आणखीन खोल चिखलात रुतत होता. अरे देवा, हा चिखल तर मला सोडायलाच तयार नाही. कोणी आहे का? वाचवा, मला बाहेर काढा प्लीज. हत्तीचा आवाज संपूर्ण जंगलात घुमला आणि सगळे प्राणी धावत त्याच्या दिशेने निघाले. अरे बापरे, हत्ती दादा चिखलात अडकले. ठीक आहे, चला टीम, ऑपरेशन हत्ती रेस्क्यू सुरू. सगळे तयार? 1 2 3 ओढा. हत्ती दादा, आणखीन जोर लावा, अजून थोडस. अरे हत्ती दादा, तुम्ही आज नाश्त्याला किती ऊस खाल्लेत? अरे कॉमेडी नंतर कर, आधी मला बाहेर काढ. सगळ्यांनी जीव तोडून प्रयत्न केला, पण हत्ती काही बाहेर येईना. तेवढ्यात गर्दीतून एक छोटासा आवाज आला आणि खार पुढे आली. थांबा, माझ्याकडे एक भन्नाट कल्पना आहे. खार नदीकडे धावत गेली. मोठ्या पानात पाणी भरलं. सगळे जण पाणी आणा. मी येतो. मी सुद्धा. चला पटकन. सगळे प्राणी मिळून नदीतून पाणी आणू लागले आणि हत्तीदादांच्या पायाभोवती ओतू लागले. हळूहळू चिखल मऊ झाला. हत्ती दादा, आता जोर लावा. ह, आणि अखेर हत्ती बाहेर आला. खारी, मला माफ कर. आज मला कळलं, मोठं शरीर असलं म्हणजे कोणी मोठं होत नाही. मोठेपण मनाच्या उदारपणात आणि नम्रतेत असतं. हत्ती दादा, तुम्हाला तुमची चूक कळली. चला, आता आपण मित्र. हत्तीने स्वतः खारीचं घर पुन्हा बांधलं. त्या दिवसापासून तो सर्वांना मदत करू लागला. संपूर्ण जंगलात पुन्हा आनंद पसरला. मुलांनो, मोठेपण शरीरात नसतं, ते मनात असतं. कधीही गर्व करू नका. नेहमी नम्र रहा
आणि एकमेकांना मदत करा. गोष्ट आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नव्या गोष्टीसोबत.